काका काका सारखे कॉल करतायत. काय करू? घेऊ का मी फोन? हे राहिला विश्वा. मला असं वाटते काहीतरी इमर्जन्सी आहे. कॉल घ्यायलाच हवा. विश्वा कुठे आहेस तू? अजूनही तुझ्या प्रेम प्रकरणाची थेरं चालूच आहेत का? आत्ताही तू त्या कॅरेक्टरलेस मुलीच्या घरी आहेस ना? विश्वा तुला मी कसं समजावं म्हणजे तुला समजेल किंवा तुला अक्कल येईल? ताबडतोब घरी आहे. आणि पुन्हा जर का मला समजलं की तू त्या मुलीच्या घरी गेलायस तर तुझ्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कायम बंद असतील, लक्षात ठेव. जानू काय झालं? अशी स्टंड का उभी आहेस? जयंत काही बोलला का? जानू काय ग? विश्वा, मला सांग, तुझ्या बाबांना माहित होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे? सांग ना विश्वा. म्हणजे ती मुलगी मी आहे हे जरी त्यांना माहित नसलं तरी एका मुलीमुळे तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतोयस असं वाटतंय का त्यांना? जानू अगं म्हणजे विश्वा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्यामुळे तुझं नुकसान होतंय असं वाटतंय का तुझ्या बाबांना? असं काही नाहीये जानू, खरंच नाहीये. आणि मला सांग, तू माझं नुकसान का करशील? विश्वा हे बघ, ऐक, मला असं वाटतं काकांचा समजणं अगदी बरोबर आहे. माझ्यामुळे नुकसानच होतंय ना तुझं. तुझं करिअर, तुझं घरदार सगळं सोडून तुला इथे माझ्यासाठी यावं लागतंय. म्हणजे बघ ना, सई पण तुला सोडून गेली, काका पण तुझ्यावर चिडले. माझ्यामुळे ना आयुष्यात खूप एकटा पडलायस तू. हे बघ जानू, हा कम्प्लिटली माझा लुकआउट आहे. तू काय या सगळ्याचं बर्डन घेतेस? कारण तू मित्र म्हणून माझे सगळे प्रॉब्लेम समजून घेतोस ना. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कायम माझी मदत केलीयस. मग तुझे प्रॉब्लेम सुद्धा माझे प्रॉब्लेम्स असायला हवेत ना विश्वा. मी पण तुला मदत करायला हवी. पण मी काय करतेय? मला माझ्या पलीकडे जगच दिसत नाहीये. विश्वा, इतकी सेल्फ सेंटर्ड झालीये ना की मला फक्त माझे प्रॉब्लेम्स दिसतात. आणि मी तुला असं कधीही माझ्या मदतीसाठी घरी बोलवणं फार चुकीचं आहे रे विश्वा. ताई, माझं ना खूप चुकतंय. सगळं काही माझ्यामुळेच घडतंय, सगळं काही माझ्यामुळेच होतंय. म्हणजे बघ ना, माझ्यामुळे आई कोलॅप्स झाली, माझ्या आजीला बरं वाटतंय, पण तरीही ती ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नाहीये. कुणामुळे? माझ्यामुळे. तुझ्या आयुष्याचं तर मातेरच केलंय मी. सगळ्याला जबाबदार मीच आहे विश्वा. नाही 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 जानू, यासाठी तू जबाबदार नाहीयेस. जयंत आहे जबाबदार. आणि त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देणार आहे सगळं तू. आणि एकदा काही सगळं झालं की तुझे प्रॉब्लेम संपणार आहेत हे का कळत नाहीये तुला? परत एकदा सांगतो, तुझी काहीही चूक नाहीये जानू. विश्वा, अरे पण किती दिवस हे सगळं चालत राहणार आहे? कधी थांबणार आहे हे सगळं? मी तुला सांगते विश्वा, माझ्याच्याने नाही होते रे आता. मी खरंच दमले. मी मनाने थकले आता. कम ऑन जानू, तू थकू शकत नाहीस. फायटर आहे सगळं तू. तुला माहिती आहे का, तुझ्या जागी अजून दुसरी मुलगी कुठली असती ना, तिने कधीच हार मानली असती. अगं नाही विश्वा, मी हार कधीच पत्करणार नाहीये. या जयंतने मला आणि माझ्या माणसांना जो काही त्रास दिलाय ना, त्याची शिक्षा तर मी त्याला देणारच आहे. असं तसं सोडणार नाहीये मी त्याला. ह्या सगळ्यामुळे मला जे गिल्टी वाटतंय ते तर वाटणारच आहे ना. तुला सांगू मी विश्वा, ह्या माणसाबरोबर एक एक क्षण मी कसा जगतेय ना हे माझं मला माहित. प्रत्येक क्षणी घुसमट होते रे माझी. आणि या सगळ्यांना इमोशनल टेन्शनमुळे थकलीये मी. पण जानू, मी आहे ना तुझ्या बरोबर. तुझं सगळं टेन्शन, जी काही भडास आहे ना, ते मला सांग. तुला कधीही पुढे एकटं वाटलं, काही बोलावंसं वाटलं, मला सांग. मी ऐकून घ्यायला तयार आहे जानू. मी आधार द्यायला आहे, पण प्लीज असं हरून गेल्यासारखं बोलू नकोस. हो विश्वा, तुला एक सांगू विश्वा, आता ना माझी फक्त एकच इच्छा आहे, या जयंतला माझं जे करायचंय ना ते करू दे.
पण ह्या सगळ्यामुळे माझ्या माणसांना कुठलाही त्रास होता कामा नये. ह्या सगळ्यात ते भरडले जाऊ नयेत. कारण जर का माझ्या माणसांना त्रास झाला ना तर तो मी नाही सहन करू शकणार. डोंट वरी. वीणा, अगं मी येऊ का मदतीला? आई, डॉक्टरांनी काय सांगितलंय तुम्हाला? आराम करायचा आहे ना? मग आज जाऊन पडतं का जरा? नाही नको, मी इथेच बरी आहे. अगं बाई, अगं वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी करायची आहे ना. सगळं सामान ओटी भरायला ब्लाऊज पीस लागेल, कपाटात आहे, मी आणते. नाही, नको. वरदला शाळेत जायचंय, त्याची तयारी मी करते. हा तू. आई, वरदने नाश्ता केला, तो शाळेत गेला सुद्धा. आणि तुम्ही जे सामान आणायला सांगितलं होतं ना ते आणलेलं आहे. तुम्हाला काय माहिती, तुम्ही काय आणणार? अगं वीणाने सांगितलं मला सगळं. म्हणजे 5 प्रकारची फळं, धागा, फुलं, हार, नारळ सगळं आहे यात. अगं बाई, खरं मग तुम्हाला उगाच दगदग. लक्ष्मी काही काय बोलतोस तू? अगं तू माझ्याकरता, माझ्या दीर्घायुष्याकरता वडाला फेऱ्या मारणार आहेस, तर मग एवढं मी केलं तर दगदग कसली आली आहे? लक्ष्मी, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि पावसा पाण्यात आज कुठेही बाहेर जायचं नाहीये. आपल्या देवाकडे प्रार्थना करायची. जी काही तुला प्रार्थना करायची आहे, 7 जन्म मीच नवरा म्हणून हवा, हे सगळं त्याच्याकडे मागायचं, पण घरी बाहेर जायचं नाही. नाही नाही, वडाची पूजा तर व्हायलाच हवी आज. का असं काय करतेस तू? हॉस्पिटलमधून आता नुकतीच आली आहेस ना घरी. अगं अजून तब्येत पूर्णपणे बरी नाहीये तुझी. तुला दगदग नको म्हणून म्हणतोय ग. बरोबर बोलतायत बाबा. आई, यावर्षी नका करू ना वडाची पूजा. या बाबतीत मी तुम्हाला दोघांचं काही ऐकणार नाहीये, आधीच सांगते. तुम्हाला कळत नाही, अहो ज्या सगळ्या बायका मिळून वडाची पूजा करतात ना, त्या ऊर्जेने सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. लक्ष्मी, ग तुझं बरोबर आहे, पण दरवर्षी जाऊन पूजा करतेसच ना तू. पण हे बघ, आता मला कुठली रिस्क घ्यायची नाहीये म्हणून म्हणतो या वर्षी बाहेर जायचं नाही. आई, बाबा एवढं सांगतायत तर ऐका ना. नका करू. लक्ष्मी, अगं काय झालं? गप्प का झालीस एकदम? करू द्या ना मला हा उपवास, करू दे मला वडाची पूजा. खूप महत्वाचा दिवस आहे आम्हा बायकांसाठी. तुम्हाला माहितीये, प्रेम करणारा, नाताचा आदर करणारा जोडीदार प्रत्येकाला लाभतोच असं नाही. पण माझ्या नशिबाने मला असा जोडीदार लाभलाय. 7 जन्म काय 14 जन्म मागू शकत असेल तर तेवढ्या वर्षासाठी मागेन मी तुम्हाला. तुमच्यासाठी काही करताना मला त्रास होत नाही. द्या ना परवानगी. वा. ठीक आहे. पण माझी एक अट आहे. तर अट कसली? अट ही आहे की तू एकटी वडाला फेऱ्या मारणार नाही. मी पण तुझ्या बरोबर येणार आणि मी सुद्धा फेऱ्या मारणार. अहो काय, नाही, याबद्दल काही ऐकणारच नाहीये मी. हे मान्य असेल तरच तुला जाता येईल. बोल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आज उपवास करायचा, पण मी सांगेन. म्हणजे हे निर्जळी वगैरे चालणार नाही. मी सांगेन तसा उपवास करायचा. मान्य असेल तरच. बरं, मान्य आहे. पहिल्यांदा औषधं घ्यायची आहेत बघ, विसरलो. अहो घेतली. कधी? घरात हिटलर नाही का ठेवलाय तुम्ही? लक्ष्मी, वीणा, हा, अगं नाश्ता आणतेस ना? हो हो, लगेच आणते. हे घ्या. साबुदाण्याची खिचडी. पण वडाची पूजा करू देणार आहोत मी नक्की. हो, नाही तर खायला घालणार आणि मग परत म्हणाल आता कुठेही जायचं नाही म्हणून. सगळी खिचडी संपवलीस तरच. आहेच ना, काही ना काहीतरी अट असतेच तुमची. आई,